नमस्कार, माझं नाव पंकज मुळे. मागच्या 6 महिन्यापासून इंडियन स्टॉक मार्केटमध्ये जे करेक्शन चालू होतं, जी गिरावट चालू होती, ती आता कुठेतरी थांबायचं नाव घेते. 26,300 चा जो निफ्टी आहे, ते कंटिन्युअसली डाउन होत, होत, होत 22,000 पर्यंत आला होता. त्यावेळेस मार्केटमध्ये अशी कंडिशन होती, की किती पॅनिक सिच्युएशन होती. लोकं एस-आय-पी बंद करतायत, म्युच्युअल फंड विथड्रॉ करतायत, अशा अफवा मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये येत होत्या. अशा कंडिशन वेळेस मार्केट 18,000 15,000 पर्यंत येईल अशा गोष्टी बोलल्या जात होत्या आणि खरंच लोक एस-आय-पी स्टॉप करत होते. तर त्यावेळेस मी एक व्हिडिओ बनवला होता, की मी 25 फेब्रुवारीला एक व्हिडिओ बनवला होता. त्यानंतर जर बघितलं आपण तर 5 मार्चला एक व्हिडिओ बनवला होता. त्यानंतर 6 मार्चला एक व्हिडिओ बनवला होता आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत होतो, की निफ्टीचा जो बॉटम आहे तो 22,000 आहे आणि इथनं आहे ना मार्केट परत बाउन्स बॅक करेल. आणि त्याच पद्धतीने जर तुम्ही विचार केला तर माझ्या भरपूर क्लायंट लोकांना ज्यांनी माझा व्हिडिओ बघितला त्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा झालेला आहे. जर बघितलं आपण तर 22,000 पासून निफ्टीने जो बाउन्स बॅक केला, आज जर निफ्टी बघितली आपण तर 23,300 पर्यंत आहे. मी त्यावेळेस सांगितलं होतं की जी तुमची एस-आय-पी आहे ती एस-आय-पी स्टॉप न करता एस-आय-पी अमाऊंट आपण वाढवली पाहिजे. ज्यांची मंथली एस-आय-पी आहे ती डेली एस-आय-पी मध्ये कन्वर्ट होऊ शकतात काही कालावधीसाठी, येणाऱ्या 2-3 महिन्यासाठी. त्यानंतर मी म्हणलं होतं की ज्यांच्याकडे एफ-डी आहे, ती एफ-डीची अमाऊंट ती आपण इन्व्हेस्ट करू शकतो स्टॉक मार्केटमध्ये. स्टॉक मार्केटमध्ये हे जे करेक्शन येतात, हे कंटिन्युअसली मार्केटमध्ये येत राहतात. पण ह्यावेळेसचं जे करेक्शन होतं, हे पॅनिक क्रिएट करणारं होतं. मग अशा पॅनिकच्या सिच्युएशनमध्ये पैसे कमवण्याचा खूप मोठा चान्स असतो. जर आपण बघितलं स्मॉल कॅप, मिड कॅप यांनी मागच्या 2 ते 3 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या पद्धतीचे रिटर्न दिले. पण मागच्या 6 महिन्यामध्ये स्मॉल कॅप, मिड कॅप हे जवळपास 25% 30% डाउन झाले. त्यामुळे माझं असं म्हणणं होतं, की स्मॉल कॅप, मिड कॅपमध्ये त्या पद्धतीचाच बाउन्स बॅक येईल. लार्ज कॅप पण त्या पद्धतीने चालतील. तर आपण ज्यावेळेस म्युच्युअल फंडमध्ये पैसे लावतो किंवा पोर्टफोलिओ बनवतो, तर आपण हा पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाईड केला पाहिजे. माझा त्याच्या आधी पण एक व्हिडिओ आहे, की गोल्डमध्ये आपण काय करायला पाहिजे. त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं, की गोल्ड इन्व्हेस्टमेंट किती इम्पॉर्टंट आहे. आपण ज्यावेळेस इन्व्हेस्ट करतो पैसे, त्यावेळेस ॲसेट क्लास वेगवेगळ्या क्लासमध्ये डायव्हर्सिफाईड करणं पण महत्त्वाचं असतं. जसं की समजा आपण 10,000 ची एस-आय-पी आपल्याला इन्व्हेस्ट करायची आहे, त्यावेळेस आपल्याला ग्लोबल मार्केटमध्ये पण इन्व्हेस्टमेंट करता आली पाहिजे. जसं की एक्झाम्पलसाठी समजा 10,000 ची एस-आय-पी आहे. 10,000 ची एस-आय-पी मध्ये आपण 2,000 ची एस-आय-पी किंवा 3,000 ची एस-आय-पी आपण स्मॉल कॅपमध्ये, 2,000 ची एस-आय-पी आपण मिड कॅपमध्ये, त्यानंतर लार्ज कॅपमध्ये काही 2-3 हजाराची आपण एस-आय-पी लावू शकतो. त्यानंतर जी 1,000 ची एस-आय-पी आपण यूएसच्या मार्केटमध्ये लावू शकतो. तर आपण जर बघितलं NASDAQ 100 चे फंड्स एएमसी मध्ये भरपूर आहेत. मोतीलाल ओसवाल, NASDAQ 100. तर याच्यामध्ये आपण ₹1,500 ची एस-आय-पी लावू शकतो. कारण की यूएस मार्केटने मागच्या 6 महिन्यामध्ये 50% ते 55% रिटर्न दिले. चायनाचा आपण ग्रेटर चायना फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. त्यामध्ये पण आपण नॉर्मल अमाउंट ₹500,000 ची एस-आय-पी लावू शकतो. त्यानंतर गोल्ड ईटीएफ आहे. जर मागच्या 1 वर्षामध्ये जर बघितलं आपण गोल्डचं रिटर्न, तर हे 40% पर्यंत जातंय. तर गोल्डमध्ये पण आपली इन्व्हेस्टमेंट पाहिजे, तर गोल्डमध्ये पण आपण ₹1,000 ची एस-आय-पी लावू शकतो. तर असा ₹10,000 चा एक आपण पोर्टफोलिओ बनवला होता. एक फ्लेक्सी कॅप फंड त्यामध्ये ॲड केला होता आणि या पद्धतीने आपण जर इन्व्हेस्ट करत राहिलो, तर आपला पोर्टफोलिओ, आपले पैसे हे ग्लोबल मार्केटमध्ये पण डायव्हर्सिफाईड होत आहेत. इंडियन मार्केटमध्ये पण ॲसेट क्लास पण वेगवेगळ्यामध्ये होत आहेत. त्यामुळे आपल्या याच्यामध्ये नक्कीच फायदा होऊ शकतो. आत्ता जर सांगायचं झालं, की आपण जर थीम जर बघितल्या या मार्केटमध्ये कुठल्या चालतात, त्याबद्दल पण मी एक व्हिडिओ बनवला होता, की कुठल्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे आणि त्या थीम आत्ता सध्या परफॉर्म करतायत. जसं की बघायला गेलं, की मार्केट रिलेटेड जे स्टॉक आहेत, की आपण जर बघितलं मार्केट रिलेटेड म्हणजे फायनान्शियल मार्केट रिलेटेड जे स्टॉक आहेत, एक्सचेंज आहेत, BSE आहे, CDSL आहे, त्यानंतर MCX आहे. हे एक्सचेंज आहेत. हे यांची मोनोपॉली आहे. त्यानंतर जर आपण बघितलं कॅम्प्स आहे, म्युच्युअल फंडचे ऑपरेशन सांभाळणारा, के फिनटेक आहे. या 2 कंपन्या खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्म करतायत. ₹800 ला आपण रिकमेंड केला होता के फिनटेक. आजची जर प्राइस बघितली आपण तर ₹1150 च्या वर गेलाय. त्यानंतर जर बघितलं आपण तर काही एएमसीज ॲसेट मॅनेजमेंट कंपन्या काम करणाऱ्या म्युच्युअल फंडच्या कंपन्या आहेत. एचडीएफसी एएमसी आहे. त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर निपॉन एएमसी आहे, आदित्य बिर्ला एएमसी आहे, यूटीआय एएमसी आहे. यांचे तुम्ही जर रिझल्ट बघितले क्वार्टरली तर खूप चांगल्या पद्धतीने यांनी रिटर्न दिलेले आहे. त्यानंतर ब्रोकरेज कंपन्या जसं की आपण एंजल वन आहे, की एंजल वनचा 4,000
चा स्टॉक 2100 रुपयापर्यंत आला होता, 1800 रुपयापर्यंत आला होता. त्यावेळेस पण आपण रिकमेंड केला होता. आज जर बघितलं आपण तर 2400 रुपयाला परत आलेला आहे. तर त्यानंतर जर आपण बघितलं मोतीलाल ओसवालचा स्टॉक आहे. तो पण 1000 रुपये स्टॉक तुम्हाला 550 रुपयापर्यंत आला होता. मोतीलाल ओसवालचा. आनंद राठी स्टॉक आहे. तर या पद्धतीनं जे मार्केट रिलेटेड स्टॉक आहेत, यांच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करून आपण खूप चांगल्या पद्धतीनं रिटर्न कमवू शकतो. त्याच्यानंतर बघितलं आपण फार्मा थीममध्ये आपण मॅनकाइंड फार्मा रिकमेंड केला होता. त्याने पण खूप चांगल्या पद्धतीचं रिटर्न दिलेलं आहे. त्यानंतर आपण थायरोकेअर एक डायग्नोस्टिक कंपनी पण रिकमेंड केली होती, ज्यांची मोनोपॉली आहे हॉस्पिटल इंडस्ट्रीमध्ये. तर या हॉस्पिटलवाले नारायण हृदयालय हे पण स्टॉक आपण रिकमेंड केला होता. त्यानंतर अपोलो हॉस्पिटल. कारण आता जर बघितलं आपण, जे हॉस्पिटलची जे स्टॉक्स आहेत, त्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अपॉर्च्युनिटी आहे. कारण तिथं पैसा आपला बनू शकतो. त्याच्यानंतर आपण विचार केला होता लिकर इंडस्ट्रीमध्ये रेडिको खेतान आहे. टिळकनगर इंडस्ट्री आहे. ही स्टॉक खूप खालच्या प्राइसला आपण रिकमेंड केला होता. त्या स्टॉकने पण खूप चांगल्या पद्धतीचं रिटर्न दिलेलं आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर आय-टी इंडस्ट्रीमध्ये काय आपण स्टॉक पर्सिस्टंट सिस्टम रिकमेंड केला होता. त्यानंतर इन्फोसिस झालं, माइंडट्री झालं, हे स्टॉक आपण रिकमेंड केले होते. त्यांनी पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये परफॉर्मन्स दिला. त्यानंतर ऑटो इंडस्ट्रीमध्ये आपण ओलेक्ट्रा ग्रीनटेक हा 150 रुपयापासून रिकमेंड करतो. जवळपास 2000 रुपये किंमत झाली आणि ह्या करेक्शनमध्ये हाफ प्राइसला आला, 1000 रुपीजच्या खाली आला होता. आज बघितलं तर मागच्या 2-3 दिवसामध्ये 6%, 8% वाढून तो परत 1200च्या वर गेलेला आहे. त्यानंतर जर बघितलं आपण सोना BLW येणाऱ्या काळामध्ये परफॉर्म करेल कंपनी. तर असे वेगवेगळे स्टॉक आपण रिकमेंड करत राहतो कंटिन्युअसली. त्याबद्दलचं फंडामेंटल अनालिसिस, हे स्टॉक आपण का बाय केले पाहिजेत, या सगळ्या गोष्टींचं अनालिसिस आपण या व्हिडिओमध्ये करत राहतो. तर हे स्टॉक मार्केटचं नॉलेज तुमचं वाढवण्यासाठी आणि पैसे कसे कमवायचे, या सगळ्या गोष्टी शिकण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. तुमच्या नक्कीच ज्ञानामध्ये भर होईल. मागील 12 वर्षापासून स्टॉक मार्केटमध्ये ऍक्टिव्हली काम करत आहे. फुल टाइम ट्रेडर असून जवळपास 5 करोडच्या वर फंड मॅनेज करतोय. म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे. NISMची एक्झाम पास आहे. त्यामुळं नॉलेजच्या बाबतीमध्ये जर बघितलं आपण तर नॉलेज चांगल्या पद्धतीचं आहे आणि तुम्हाला तुमची वेल्थ बिल्ड करण्यासाठी माझी नक्कीच हेल्प होणार आहे. तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.